नमस्कार, मी खंडू कदम. आज आपण वेगळ्या विषयावर या ठिकाणी बोलणार आहोत. प्रत्येकालाच प्रवासाची प्रचंड आवड असते आणि त्यातही विमान प्रवास म्हटल्यावरती एक वेगळाच आनंद आपल्याला या ठिकाणी मिळत असतो. माझा आजचा हा प्रवास आपण सुरुवात करणार आहोत. माझा पहिला विमान प्रवास पुण्यापासून तिरुपतीपर्यंत होणार आहे आणि या प्रवासात बघूया काय गमती जमती आपल्याला बघायला मिळतात. मला यातील काहीही माहीत नाही आहे. माझा हा आयुष्यातील पहिलाच विमान प्रवास आहे. प्रत्येकाला एक क्युरियोसिटी असते की विमान प्रवास म्हणजे काय. रेल्वेनं आपण प्रवास करतो, बऱ्याच जहाजाने प्रवास करतो, पण विमानाचा पहिला माझा प्रवास कसा घडला, काय गमती जमती झाल्या किंवा होतील ते आपण या ठिकाणी आता व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग आपण प्रवासाला सुरुवात करूया. आम्ही आता पुण्यात एक दिवस मुक्काम करून पुणे एअरपोर्टकडे रिक्षाने चाललेलो आहोत. साधारणतः आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तिथून पुढं रिक्षाचं भाडं 250 रुपये होतं. आम्ही 6 व्यक्ती होतो, आमची फॅमिली आणि 2 जोड्या आणखीन होत्या. अशा पद्धतीनं आम्ही एअरपोर्टवर पुणे एअरपोर्टवर पोहोचलो. त्या ठिकाणी बाहेरचं दृश्य हे आहे. टाईट सिक्युरिटी आहे, सगळं चेकिंग चालू आहे. तरीसुद्धा आम्ही यातूनच शूटिंग केलेलं आहे. हे पुणे एअरपोर्ट या ठिकाणी आपल्याला आम्ही तिथं पोहोचलो. दुसरीही आमच्याबरोबर जे होते त्यांचीही रिक्षा पोचली आणि आम्ही आता या एअरपोर्टमध्ये आत चाललेलो आहोत. बॅगा या ठिकाणी परत एकदा आपला जे रिझर्वेशन आहे ते बघून आम्ही आता ते करून आम्ही आत पोचलेलो आहोत. प्रचंड आनंद होता आणि अशा पद्धतीनं आम्ही आता बॅग सिक्युरिटी डिपार्टमेंटच्या चेकिंगसाठी आम्ही आलेलो आहोत. हे चेकिंग करताना अतिशय मोठ्या ज्या बॅगा असतात त्या बॅगांचं वजन साधारणतः 15 किलोपेक्षा जास्त नसावं असा तिथला रूल आहे. आणि ह्या बॅगा सिक्युरिटीतून चेक करत पुढं जाणार आहोत. ह्या लगेज बॅगा असतात ज्या आपल्याबरोबर राहत नाहीत. पुन्हा त्यांचं पुढं दिसतं तुम्हाला व्हिडिओमध्ये. त्या अगदी चेक करून त्या रोलरवर टाकून त्या चेक होऊन पुढं जातात आणि ती बॅग चेक झालेली बॅग घेऊन आपण पुन्हा आपला बोर्डिंग पास ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी त्या बॅगेला एक बॅग पॅक केली जाते, म्हणजे सील लावला जातो कुलूपला वगैरे, आणि ती बॅग त्यांच्या ताब्यात जाते. पुन्हा ती आपल्याबरोबर विमानात राहत नाही. फक्त जे साहित्य आपल्या जवळ हवं आहे ते पुन्हा एकदा चेक होईल. जे बॅग वगैरे, हँडबॅग वगैरे किंवा तुमचे मोबाईल वगैरे सगळे पुन्हा एकदा चेक होईल आणि तुम्हाला तुमच्या जवळ विमानात येणारं साहित्य तुमच्याजवळ 5 किलो किंवा 7 किलोची परमिशन असते. ह्या बॅगेत जे विमानात तुमच्याबरोबर राहत नाही परंतु मागून विमानाच्या येतं तुमच्याकडे परत ते 15 किलो आणि तुमच्या जवळचं साहित्य 7 किलो असं साधारणतः एका व्यक्तीला टोटल 22 किलोपेक्षा जास्त नेता येत नाही. हे बॅगा चेक त्या ठिकाणी होत आहेत. अगदी स्कॅन करून बॅग पुढं जाते. कुठलंही विस्फोटक साहित्य याच्यामध्ये चालत नाही. कडक सुरक्षेमध्ये हे चेक करून आमची बॅग आता पुढं या ठिकाणी आलेली आहे. बॅग चेक झाल्यानंतर पुन्हा आम्ही तसंच पुढचा प्रवास म्हणजे हे सगळं आम्ही अगोदर मी माहिती याची पाहिलेली होती वेगळ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून. ही बॅग आमची चेक होऊन या ठिकाणी आलेली आहे आणि आता आम्ही त्याला हे टॅग लावलेलं आहे. त्यांनी ती बॅग चेक झाली याचा अर्थ व्हेरीफाय झाली, यात कुठलंही नको असणारं साहित्य नाही आहे. आता आम्ही आमचं लगेज डिपार्टमेंटच्या त्या ताब्यात देण्यासाठी आम्ही किंवा बोर्डिंग पास घेण्यासाठी या ठिकाणी लाईनमध्ये उभा आहोत. या ठिकाणी सुद्धा पाठीमागं आम्हाला शिवछत्रपतींचा प्रचंड मोठा बॅनर पाहायला मिळाला, अभिमान वाटला. आणि आता या बॅगा घेऊन आम्हाला बोर्डिंग पास मिळतो. आम्ही वेब चेकिंग अगोदरच केलं होतं. वेब चेकिंग म्हणजे तुम्हाला विंडो जवळची खिडकी वगैरे तुम्हाला जी हवी आहे ते जादा पैसे देऊन तुम्हाला वेब चेकिंग अगोदर करावं लागतं. माझ्या हातात ती वेब चेकिंग केलेली एक स्लिप आपल्याला दिसते आणि
बुकिंग केलेलं एक कागद आपण ज्याचा प्रिंटआउट काढून घेतो, जो ईमेलवर आपल्याला मिळतो. आता या बॅगा आम्ही त्यांच्या ताब्यात देणार आहोत. त्याचं वजन केलं जाईल. जास्त वजन असेल तर प्रत्येक किलोला तुम्हाला 500 रुपयेच्या आसपास दंड जादा बसेल. 15 किलोपेक्षा जास्त असेल तर 16 किलो जरी बसलं तरी 500 रुपये जादा तुम्हाला याचे द्यावे लागतात. आम्ही सर्वजण आपापल्या बॅगा घेऊन या ठिकाणी आम्हाला बोर्डिंग पास मिळतो. बोर्डिंग पास म्हणजे तुम्हाला विमान किती वाजता कुठल्या नंबरवरती लागणार आहे, कुठल्या गेटवरती विमान तुमचं येणार आहे, त्या गेटवरती त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बसायचं आहे विमानाची वाट पाहत. आम्ही आता बोर्डिंग पाससाठी लाईनमध्ये जाऊन उभे राहिलो. तुम्हाला दिसत असेल प्रचंड स्वच्छता, प्रचंड हाय सिक्युरिटीमध्ये हे सगळं आणि शांततेत होतं. तिथं कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा मोठ्या आवाजात बोलणारे व्यक्ती त्या ठिकाणी दिसणार नाहीत. सगळे आपापले बॅगा घेऊन आपापले रिझर्वेशन कागद घेऊन त्या ठिकाणी उभा आहे आणि प्रत्येकाचं बॅगेचं वजन त्या ठिकाणी केलं जातं आणि पुढं ती बॅग सील होऊन त्यांच्या ताब्यात जाते आणि त्याची एक स्लिप आपल्याला किंवा आपल्या नावाचा टॅग तिकडं लावला जातो आणि बोर्डिंग पास आपल्याला मिळतो. असं करत अतिशय शांततेत हा सगळा प्रवास आपला चालतो. हे तुम्हाला दिसतं. प्रत्येक व्यक्ती ज्या विमानाचं तुम्ही बुकिंग केले त्याच काउंटरला तुम्ही जायचं आहे. स्पाइसजेट असेल तर त्या काउंटरला जायचं आहे. इंडिगो असेल तर त्या काउंटरला जायचं आहे. आता आमचं स्पाइसजेटचं होतं तिकीट, त्यामुळं आम्ही त्याच काउंटरला 2-3 त्यांचे स्वतःचे काउंटर असतात. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या विमानाचं बोर्डिंग पास मिळेल आणि तुम्हाला गेट नंबर त्या ठिकाणी दिला जाईल. याही ठिकाणी आम्ही थोडंसं शूटिंग करायचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे तसं अलाउड नाहीच आहे, पण थोडंसं धाडस करून आम्ही शूटिंग केलं. मास्क कंपल्सरी अजूनही आहे. ओके, तर अशा ठिकाणी आम्ही आलो आहे. खरं म्हणजे खुश होतो आम्ही बॅगा आता दिलेल्या आहेत त्यांच्या ताब्यात आणि थोडंसं टाईमपास म्हणून आम्ही आता शूटिंग त्या विमानतळावरती केलेलं आहे, एअरपोर्टवरती. आणि आता आमच्याकडे भरपूर जवळजवळ 1.5 तास वेळ शिल्लक होता म्हणून आम्ही भरपूर त्या ठिकाणी फोटो सेशन वगैरे केलं आणि आम्ही पुन्हा आपल्या ज्या बॅगा किंवा हँडबॅग वगैरे असते त्या सिक्युरिटी चेकसाठी आता इथून पुढं खरं या एअरपोर्टच्या आतमध्ये आमचा प्रवेश झालेला आहे. इथंही तुम्हाला खूप मोठी सिक्युरिटी पाहायला मिळेल. इथं शूटिंग करायला परमिशन नाही. फार मोठे फौजफाटा या ठिकाणी उपलब्ध असतो. ड्रेसवरती सिक्युरिटी गार्ड्स, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा असते. त्यामुळं इथं काही अपील करता येत नाही किंवा कोणतंही कारण देता येत नाही. तर आम्ही आमच्या हँडबॅग, पर्स, लेडीज पर्स, मोबाईल, बेल्ट, अगदी चिल्लर जरी पैसे असतील तरी त्या थोडंसं तुमचा एक ट्रे मिळतो, त्या ट्रेमध्ये ठेवून, त्या मशीनमध्ये हे ट्रे दिसत आहे समोर तुम्हाला, त्या ट्रेमध्ये ठेवून तुम्ही पुढं जायचं आहे. तो ट्रे चेक होऊन तुमच्याकडे हाय सिक्युरिटी, या सिक्युरिटी गार्डनं आम्हाला शूटिंग करण्यापासून अडवलेलं होतं. आणि हे चेक करून आल्यानंतर आता आम्ही खरोखर आतमध्ये प्रवेश झाला आमचा. त्या ठिकाणी आम्हाला एक सुंदर असं लाईटिंग दिसलं. त्या ठिकाणी आम्हाला सेल्फी घेण्याचा किंवा शूटिंग करण्याचा मोह आवरला नाही आणि आम्ही त्या ठिकाणी थोडंसं फोटो सेशन केलंच. आणि या ठिकाणी खूप छान डेकोरेटिव्ह सगळं दृश्य होतं. त्या ठिकाणी आम्ही फोटो सेशन करून आम्हाला 5 नंबरच्या गेटवरती आमचं प्लेन येणार होतं, त्या ठिकाणी आम्ही भरपूर तसा वेळ होता आम्हाला. त्या ठिकाणी वेगवेगळ्या जाहिराती तुम्हाला दिसतील, वेगवेगळे काउंटर, विमान तुमचं ऑन टाईम आहे का ते सुद्धा बघायला मिळेल. आणि तिथून आम्हाला हे दिसलेलं दृश्य, पुढं ग्लास आहेत, सिक्युरिटी आहे आणि या ट्रॉलीमधून तुमच्या ज्या बॅगा मागाशी जमा केल्या, विमान उतरल्यानंतर अशा ट्रॅक्टर आणि ट्रॉली जोडलेले, त्यातून ते विमान उतरल्यानंतर बॅगा घेऊन येतात आणि त्या ट्रॉलीवर टाकून पुन्हा आपल्यासमोर ती बॅग येते. आपली बॅग आली की ती घ्यायची असते. ते तुम्हाला नंतर आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच.
विमान आलं की ते ट्रॉली भरून साहित्य घेऊन येतात. आमच्याकडे वेळ होता म्हणून आम्ही वरतीसुद्धा फर्स्ट फ्लोअरला सुद्धा असतं त्या ठिकाणी जाऊन आलो. आणि खरं म्हणजे विमानतळावरती आम्ही नाश्ता वगैरे करायची इच्छा नसतानाही केलं, कारण खूप प्रचंड महाग वस्तू त्या ठिकाणी विकल्या जातात. चहा जवळजवळ 80 रुपयाला चहा आहे. नाश्ता जवळजवळ 270च्या आसपास आहे, किंवा साधं घ्यायचं असेल तर 150च्या पुढं कमीत कमी दर आहे तिथले. हा नाश्ता धाडस करून आम्ही खरेदी केला, कारण आम्हाला बघायचंही होतं, ही अनुभव घ्यायचा होता. अक्षरशः पैसे लुटून दिले म्हणा. आणि वरती गेल्यावरती आम्हाला हे काय दृश्य दिसलं. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला सिक्युरिटी गार्डने हटकलं होतं. आता जर शूटिंग केलं तर तुमचा बोर्डिंग पास जप्त करण्यात येईल, इथंपर्यंत आम्हाला त्यांनी धमकी. आम्ही विनंती करून माहिती सांगून आम्हाला की बाबा माहितीसाठी आम्ही हा व्हिडिओ करतो आहे, त्यामुळं बाकी त्यांनी ठीक आहे म्हणले, व्हिडिओ शूटिंग करू नका. आणि एक इंडिगोचं विमान या ठिकाणी आपल्याला दिसतं, जे आता टेकऑफसाठी तयार आहे. अशा प्रकारची खूप विमानं या ठिकाणी तुम्हाला येताना जाताना दिसतील. आणि उत्सुकता होती की आमचं विमान कधी येतं. आणि हा वेळ खरोखर छान गेला. सगळी सोय त्या ठिकाणी, वॉशरूमची, थंड पाणी पिण्याची सर्व सोय अतिशय छान. आणि पूर्ण एअरपोर्ट ज्या ठिकाणी आपण बसतो, हे वरून आलेलं आपल्याला एक हेलिकॉप्टर त्या ठिकाणी दिसतं. आणि पूर्ण सोय अगदी AC असणारं हे या ठिकाणी बसण्याची गेटच्या जवळ सोय असते. हे दुसरं विमान या ठिकाणी तुम्हाला आलेलं दिसतं, इंडिगोचंच आहे. ते विमान चालू स्थितीत न करता एक छोटंसं ट्रेलर लावून त्याला ते फिरवलं जातं. ओके, छोटंसं चालू करत नाहीत. आणि अशा तऱ्हेनं शूटिंगला परमिशन नाही. आता आम्ही आतमध्ये प्रवेश केला. आमचं टायमिंगवरती म्हणजे 4:35ची फ्लाईट होती. आम्हाला साधारणतः 4:05 ते विमान जागेवरती आल्यानं आम्हाला कॉल केला गेला. तो कॉल झाल्यानंतर आम्ही विमानात जाण्यासाठी जरासं दूर होतं, चालत त्या ठिकाणी गेलो. आणि ह्या एअर होस्टेस या ठिकाणी दिसत आहेत. अगोदरचे क्रू मेंबर विमानातून बाहेर पडत आहेत आणि नवीन शिफ्ट चालू होते. आणि आमच्या ज्या एअर होस्टेस आहेत त्या आम्हाला काही सूचना करून पुढे जात आहेत. याही ठिकाणी अजिबातच, इथं तर अजिबातच शूटिंग करायला परमिशन नाही. तिकडून एक सिक्युरिटी गार्ड दिसतोय, तो आम्हाला कॉल करत होता शूटिंग करू नका. आणि अशा पद्धतीनं आम्ही हातात मोबाईल घेऊन, अगदी तसा कुठलाच उद्देश नाही, फक्त माहितीवर्धक व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही शूटिंग करतो. एअर होस्टेस आमच्यावरती गेलेले आहेत. आणि खरोखर आता विमानात पाऊल ठेवण्याची आमची वेळ अगदी नजदीक आलेली आहे. प्रचंड उत्सुकता, विमानातून बघण्याची उत्सुकता, ज्याला फक्त खालून जमिनीवरून आकाशातच पाहिलं, अशा विमानात शेवटी फायनली आम्ही आता त्या लॅडरवरून, शिडीवरून चढायला लागलेलो आहे. हा बोर्डिंग पास माझ्या हातामध्ये दिसतोय तुम्हाला, त्याच्यावरती सगळं नाव वगैरे असतं. हा बोर्डिंग पास टायमिंग असतं. तुमची सीट नंबर आम्ही त्या ठिकाणी बघत आहोत आता, की आपल्याला नेमकं कुठल्या सीटवरती जाऊन बसायचं. अर्थातच आम्ही विंडो सीट अगोदरच तुम्हाला सांगितली की वेब चेकिंगमध्ये वेब चेकिंगला विंडो सीट पाहिजे असेल तुम्हाला तर 200 रुपये जादा देऊन तुम्हाला आम्हाला एअर होस्टेस या ठिकाणी गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून वगैरे विश करतायत. आणि आम्ही फायनली विमानामध्ये प्रवेश केलेला आहे. आमची सीट आम्ही आता शोधायला लागलो आहे. आणि साधारणतः हे छोटंसं विमान होतं. 80 ते 90च्या आसपास लोक या ठिकाणी बसणार होते. तर त्या सीटवर आम्ही आमची फायनल सीट शोधत पुढं गेलो. आणि आम्हाला फायनली आमची सीट काय झाली, सापडली. आणि त्या सीटवरती नंबर लिहिलेला असतो. त्या ठिकाणी वरती ST सारखंच, परंतु पॅकबंद असणारं साहित्य, तुमचं काय हातातलं बॅग वगैरे छोटीशी असेल 5-7 किलोच्या आतली, तर ती वरती ठेवतात. आणि मग आमची फायनली सीट आम्हाला सापडली. आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन बसलो. खिडक्या ह्या विंडो आहेत, या विंडो बंद आहेत. थोडंसं स्लायडर असतो, तो वरती घ्यायचा असतो. आणि मग बाहेरचं दृश्य तुम्हाला दिसतं. हे लोक आतमध्ये या ठिकाणी यायला लागलेले आहेत. खरोखरच छान अनुभव होता. आनंद गगनात मावेन असा झाला होता. आणि शेवटी आम्ही फायनली या ठिकाणी बसलो आहे. चेहऱ्यावरचा आनंद आमचा तुम्हाला दिसतच असेल. खूप पहिला एक्सपिरियन्स आनंददायक होता. पाठीमागं आमचं जोडपे बसलेलं आहे आणि पुढे एक आमचे मेहुणी आणि साडू बसलेले आहेत.
अशा प्रकारे प्रत्येकाच्याच आनंद उत्साह होता. प्रत्येकजण मोबाईलने शूटिंग करत होता, आपण बसलेल्याचं सेल्फी वगैरे काढत होता. या ठिकाणी एअर होस्टेस अलाउड करत नाहीत तरीसुद्धा प्रत्येकजण सेल्फी घेत होता. आता त्यांनी अनाऊन्स केल्याप्रमाणे आम्हाला सीट बेल्ट बांधायचा होता. ॲक्च्युली सीट बेल्ट गाडीसारखाच आपल्या फोर व्हीलरमध्ये असतो तसंच लॉक असतो, परंतु तो फक्त इथं कमरेच्या साईडलाच असतो. आपल्या फोर व्हीलर मध्ये असतो तसा नसतो तो. ॲक्च्युली वरून खांद्यावरून वगैरे येत नाही, तर तो फक्त लॉक अडकवायचा असतो आणि आपल्या सोयीनुसार फक्त ओढून घ्यायचा आणि तो पॅक करायचा. एवढी साधी गोष्ट आहे तिथं. सीट बेल्ट वगैरे फार काय अवघड आम्हाला वाटायचं, फार मोठं असतं ना, असं तसं काय नसतं. तर ते व्यवस्थित तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही शूट केलं ते अक्षरशः, की मलाही त्याची भीती वाटत होती की सीट बेल्ट पॅक करा सोडा, काय वेगळं काय असतं का. पण ॲक्च्युली काहीच नसतं. आपल्या फोर व्हीलर गाडीपेक्षाही ते सोपं. आपण फक्त बेल्ट घालतो, कमरपट्टा कमरेला बेल्ट घालतो, त्याहीपेक्षा ते सोपं काम असतं. त्यांच्या फक्त सूचना येतात त्यावेळेस घालायचं. एअर होस्टेस वरच्या ज्या तुमच्या बॅगा ठेवलेल्या आहेत त्या लॉकर तुम्ही ते बंद करताना आपल्याला दिसत आहेत. माणसं नको म्हणताना सुद्धा एअर होस्टेस ऐकत नाही आहेत, तर ते बंद करताना आपल्याला दिसत आहेत. अतिशय फ्लुएंट इंग्लिश बोलणाऱ्या, हिंदी बोलणाऱ्या, तुम्ही मराठी बोललात तरी तुमच्यावर मराठीत बोलतात. अतिशय हेल्पफुल या असतात. तुम्हाला काही मदत लागली तर वरती एक बटन असतं, त्या बॅगा ठेवले त्याच्या खालच्या साईडला एक बटन दिसतात तुम्हाला, 2-3 बटन. त्या ठिकाणी AC, तुमच्याकडे AC फिरवायसाठी सुद्धा नॉब असतो. तो नॉब तुमच्याकडे AC कसा येईल त्या ठिकाणी. आणि लाईट असते, तुम्हाला रीडर लाईट असते त्या ठिकाणी. तुम्हाला एक टेबलसारखं समोर येतं, ते नॉक काढला की तुम्हाला आपल्या फोर व्हीलरमध्ये जसं असतं तसंच. आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही ते बटन एक पुश करायचं. त्या ठिकाणी तुमची इंडिकेटर लाईट लाल लागते आणि त्या एअर होस्टेसला तिथे येते आणि तुम्हाला काय मदत. विमानात गेल्या गेल्या आम्हाला पहिलं काम त्यांनी केलं ते म्हणजे मोफत पिण्याचं पाणी होतं. पहिल्यांदा पिण्याची छोटीशी बॉटल फक्त मोफत त्या ठिकाणी दिली जाते. तुम्हाला जर या प्रवासामध्ये जेवण हवं असेल तर तुम्ही तिकीट काढतानाच त्या जेवणाचे काय रेट असतील ते तुम्ही मागवून घ्यायचं आहे. पहिल्यांदा ज्यांचं बुकिंग आहे जेवणाचं त्यांचं जेवण त्यांना दिलं जातं, एकदम नाश्ता वगैरे. आणि नंतर ज्या लोकांनी केलेलं नाही परंतु ते काउंटर फिरवलं जातं एअर होस्टेस, त्या ठिकाणी तुम्ही पैसे देऊन विकत डायरेक्ट घेतलं तरीही चालतं, परंतु दर मात्र खूप असतात. त्यामुळं आमचा प्रवास साधारणतः 1 तास 40 मिनिटाचा हा आहे. एवढ्यात काही नाश्ता वगैरे करायची काही गरज भासली नाही, त्यामुळे आम्ही काही या ठिकाणी एवढा महाग नाश्ता अक्षरशः घेतला नाही. आता विमान आमचं टेकऑफसाठी चालू झालेलं आहे. तर हा प्रवास उत्सुकता प्रचंड मोठी होती. आणि आमचं तुम्हाला दिसतं खिडकीतून विंडोतून आम्ही शूट करायचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केला आणि छान वाटत होतं. विमान धावायला लागलेलं आहे ट्रॅकवरून आणि प्रचंड उड्डाण कधी घेतं याची प्रचंड उत्सुकता होती. कोण म्हणतं धक्का लागतो, काय होतं, काय काय बरीच माहिती सांगत होते, परंतु ॲक्च्युली तसं काय नाही. अतिशय सुखद हा प्रवास असतो. कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुम्ही जर जाणार असाल किंवा तुमचा पहिला प्रवास असेल, कोणत्याही प्रकारचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. अगदी अलगद हा प्रवास होतो. तर लँड होताना जर असा धक्का बसतो, ब्रेक दाबल्यावर फोर व्हीलर गाडीचं कसं होतं तशा पद्धतीनं होतं, परंतु टेकऑफ घेताना कुठल्याही प्रकारचं काय येत नाही. हे अतिशय मोठं स्पीड आहे, तुम्हाला एवढ्या शूटिंगमध्ये दिसत नाही. प्रचंड स्पीड आहे, प्रचंड वेगानं विमान धावतं आणि पुन्हा टेकऑफ घेतं. आणि हे विमानातलं दृश्य सगळे उत्सुक होते, हालताना तुम्हाला विमान दिसतं. तर हे विमानातलं दृश्य आहे. आणि आता विमान साधारणतः टेकऑफ घेतलेलं आहे. आम्ही दाखवते तुम्हाला. ते आता खूप स्पीडमध्ये ते असतं, प्रचंड वेग आहे या विमानाला. आणि शेवटी विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर आम्ही हवेत गेल्याचं एक भास झाला. जसं आपण यात्रेतल्या पाळण्यामध्ये बसतो तसाच हा प्रवास असतो. वरती गेल्यावरती खूप फक्त विमानाच्या इंजिनचा थोडा बहुत आवाज या ठिकाणी येत असतो. हे आता जे टेकऑफ घेतल्यानंतर ही मागची जी चाकं आहेत त्याची हे व्हील पुन्हा ते आतमध्ये येतील आणि आम्हाला तेही शूटिंग या ठिकाणी सापडलं. खूप छान वाटलं. सगळाच अनुभव आम्ही घेत चाललेलो आहे. मस्त एक्सपिरियन्स होता.
खूप छान वाटत होतं. थोडंसं खिडकीतून शूटिंग आहे त्यामुळं जरासं पुसट आपल्याला ते दिसतं. आणि शेवटी टेकऑफ घेतल्यानंतर आम्ही अगदी अक्षरशः हवेत गेल्यावरती ती अनुभूती जी आहे ती वेगळी आहे आणि खूपच छान अनुभव होता हा. प्रचंड उत्सुकता होती. आयुष्यातला पहिला प्रवास करताना तुम्हालाही केला असेल तर ती अनुभूती मिळाली असेल. आम्ही ते चाक वरती येण्यासाठी आमची धडपड चालू होती. ते शूटिंग व्हायला पाहिजे होतं. ते शूटिंग आम्ही 2-3 कॅमेरे ठिकाणी लावलेले होते की आपल्याला ते चाक वरती येतानाचं शूटिंग हवं आहे, म्हणजे टेकऑफ घेतलेलं आपल्याला नक्की कळेल. असे ते शूटिंग आम्ही या खिडकीतून त्या खिडकीतून असं बघत होतो. आणि शेवटी आम्हाला जमीन कधी सुटते याची प्रचंड उत्सुकता लागलेली होती. प्रचंड स्पीड तुम्हाला जाणवत असेल, 100च्या आसपास स्पीड असेल विमानाचं ट्रॅकवरून धावताना. प्रचंड स्पीड, प्रचंड आवाज, ते खूप आपल्याला ते फील होतं की एवढं स्पीड आहे, आवाज येतो इंजिनचा. आणि शेवटी टेकऑफ घेतलेलं आहे, दिसतं तुम्हाला चाकं उचललेले आहेत आणि ही चाकं आतमध्ये गेलेली आहेत विमानानं. शेवटी फायनली आम्ही हवेत आहोत. आणि अशा तऱ्हेनं आमचं जमीन सोडून आता वरच्या दिशेनं प्रवास सुरू झाला आहे. काय आनंद असतो बघा, प्रचंड आनंद असतो की माणसानं किती प्रगती केली आणि आपण त्या प्रगतीत सामील झालो याचा एक प्रचंड आनंद. आणि पहिला प्रवास म्हणल्यावर तर प्रचंड आनंद. आणि सगळी खालची जमीन वगैरे आम्हाला आता हळूहळू छोटी दिसायला लागली. आणखीन त्यातही आम्हाला उत्सुकता होती की ढग कसं दिसतं, ढगाच्या वर जाणार आहोत हे उत्सुकता. पण दुर्दैवानं आम्हाला प्रचंड ढग काय बघायला मिळाले नाही. थोडे तुकडे स्वरूपात आम्हाला ढग बघायला मिळाले. परत ज्यावेळेस आम्ही लँडिंग करणार होतो त्या ठिकाणी आम्हाला सूर्यास्ताला जाताना थोडंसं सोनेरी ढग बघायला मिळाले, तेही नसे थोडके. तेही आम्ही विमानातून शूटिंग करतोय बघा. विमानाचा एक पंखा जो आहे तो आम्हाला त्या खिडकीतून दिसला आणि तिथून शूटिंग, म्हणजे तुम्हाला जाणीव होईल की किती कशा पद्धतीनं विमान, तोही शूटिंग छान. या दरम्यान आम्हाला शूटिंग सापडली. प्रचंड प्रयास त्यासाठी करावा लागला आम्हाला हे शूटिंग सापडण्यासाठी. आणि फायनली आमचा प्रवास सुरू झाला. आणि खिडकीतून अगोदर विंडो आम्ही चेंज केल्या पुन्हा थोड्या अंतराने की बेल्ट पुन्हा ओपन केला तरी चालतो. या एअर होस्टेस आपापले कोणाला काय हवं आहे काय नको आहे आणि ते चेक करायला आलेत. कोणाचं बुकिंग आहे जेवणाचं, ते जेवणाची ट्रॉली तुम्हाला दिसते, ती जेवण त्या सीटप्रमाणे येऊन ते त्यांना अलाउड करतायत. एअर होस्टेस मास्क घातलेला आहे पूर्ण. अतिशय हेल्पफुल या व्यक्ती असतात. एअर होस्टेसना कडक परीक्षा देऊन त्यांना खूप सिलेक्शन अवघड गोष्टी असतात आणि प्रचंड पगार असतो. परंतु हेही हालाकीचं जीवन आहे त्यांचंसुद्धा. प्रचंड मेहनत करावी लागते. त्यांचं मेहनत आम्ही त्या ठिकाणी पाहिली. खूप रिस्पेक्टफुल, खूप आदर लोकांचा करावा लागतो. आणि अशा पद्धतीने त्या आपली सर्विस देत आहेत. पहिल्यांदा त्यांनी आम्हाला वॉटर बॉटल्स दिल्या, ज्यांची अगोदरच नाश्ता वगैरे ज्यांना करायचं आहे त्यांची ती लिस्टप्रमाणे यादीत पाहून त्यांना ते नाश्ता देत आहेत. तुम्हाला या लिस्टमध्ये नसेल तर तुम्हाला त्यावेळेस मिळणार नाही, पण नंतर ज्यावेळेस ते सगळ्यांना पोचवून परत तुम्हाला रोख कॅशने त्या ठिकाणी तुम्हाला जेवण वगैरे किंवा नाश्ता वगैरे काय हवं आहे ते त्या ठिकाणी मिळेल. आम्ही शूटिंग करतोय सीटवर बसूनच. हे तुम्हाला दृश्य अक्षरशः सांगायची गोष्ट, तुम्हा हसाल. हे आहे टॉयलेट, अतिशय छोटं, एकच व्यक्ती त्या ठिकाणी उभा राहील. हे टॉयलेटचं त्यांचं आपण सिंटेक्स आणि हे एवढंसं छोटंसं टॉयलेट. काय शूट केलं आहे बघा, एवढंच छोटं टॉयलेट आहे. अंतर किती आहे बघा, अंतरसुद्धा मोजलं तेवढंच आहे. आणि यात किती कंजेक्टेड एरिया आहे बघा. हे टॉयलेटचं सुद्धा शूटिंग आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मुद्दामच आम्ही त्यासाठी गेलो होतो शूटिंग करण्यासाठी. किती त्रास घेतला आहे बघा शूटिंगच्या दरम्यान, किती काय विचार केला आहे, सर्व माहिती तुम्हाला याच्यातून मिळेल. आणि हे विमानातून दिसणारं दृश्य प्रचंड उंचीवरती आहे. ॲक्च्युली माहीत नाही आहे किती किलोमीटरवरती आहे, परंतु छान छोटे प्रवाह पाण्याचे, नदी वगैरे एका रेषेसारखी दिसते. पांढरी शुभ्र रेषा आपण ओढतो कागदावर तशी नदी दिसते. डोंगर, म्हणजे डोंगरावरून आपल्याला अंदाज येईल की किती उंचीवरती हे विमान आहे. आणि हे विमान आता आम्ही लँड होण्यासाठी तयार आहोत.
अजूनही त्याची व्हील टेकलेली नाहीत आणि शेवटी फायनली एक मोठा असा आवाज होतो आणि हे शेवटी फायनली आम्ही जमिनीवरती पोचलेलो आहे आणि थोडंसं ठिणग्या पडल्यासारखं होतं कारण घर्षणानं ते होतं आणि शेवटी आम्ही सुखरूप प्रचंड आनंद आणि प्रचंड उत्सुकता होती की हे लँड होताना काय धक्का वगैरे बसतो पण थोडासा धक्का बसतो आणि आपल्याला जाणीव होती की आपण खाली पोचलेलो आहे आणि शेवटी फायनली तिरुपती एअरपोर्टवरती आम्ही पोचलो. प्रचंड 1 तास 40 मिनिटात आमचं विमान या ठिकाणी पोचलेलं. एअर होस्टेस म्हणतात अभिनंदन करतायत की आम्ही आमच्या स्पाइस जेटनं व्यवस्थित उतरलो. आम्ही आता बाहेर चाललेलो आहे. त्याही दरम्यान आम्ही शूटिंगचा मोह सोडला नाही आणि आम्ही आता उतरायला लागलेलो आहे, बाहेर यायला लागलो आहे आणि आम्ही शेवटी आता या एअरपोर्टच्या बाहेर येऊन एका बागेमध्ये बसलो आहे. आम्ही बाहेर आल्या आम्हाला टॅक्सी होती पण प्रचंड महाग असल्यामुळे टॅक्सी आम्ही तिथून गेलो नाही. शेवटी आम्हाला एक एस टी सापडली विमानातून डायरेक्ट एस टीमध्ये. एस टीचा हा प्रवास 95 रुपये पर तिकीट आम्हाला त्या ठिकाणी अगदी डोंगरापर्यंत तिरुपती बालाजी मंदिराच्या जवळ नेऊन सोडणारा हा एस टीचा प्रवास आम्हाला सोपा वाटला आणि काही गर्दी नव्हती. याही ठिकाणी एस टी एका ठिकाणी तुम्हाला चेकिंगसाठी सापडतं आणि आमचा प्रवास हा असा सुरू झाला. त्यानंतर दर्शनासाठी आम्ही आमचं ड्रेसअप केलं, लुंगी वगैरे त्या ठिकाणी खरेदी केली. अक्षरशः वेगळा लुक येत होता, चेहऱ्यावरचा आनंद. आम्ही लुंगीसुद्धा नेसता येत नव्हती, आतमध्ये बरमुडा वगैरे घालून आम्ही त्यावरच लुंगी परिधान केलेली होती. सर्वांनी एक लुंगी, पांढरे शर्ट इथून जाताना घेऊन जा म्हणजे सोपं पडतं ते. आणि तिथला पेहरावा आम्ही अक्षरशः केलेला होता. या बॅगा आम्ही आता नंतर लॉकरला किंवा रूममध्ये ठेवून आमच्या प्रवासासाठी जाणार आहोत. आणि आम्ही खूप वेगळं नाम वगैरे ओढलेलं आहे. इथून पुढंचा प्रवास हे वेगळे पॉईंट आम्ही फिरलो, दर्शन घेऊन आणि दर्शनाला जवळजवळ 7 ते 8 तास आम्हाला लागले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही रूमवर थांबून परत प्रवासासाठी निघालो. हे देवी गंगाचं एक मंदिर त्या ठिकाणी वरचे पॉईंट आहेत, त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो. बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो वरती आणि खाली एक पद्मावती देवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी वरती 6 पॉईंट आहेत बघण्यासारखे तिरुपतीला आणि खाली म्हणजे त्या डोंगरावरून खाली आल्यानंतर वनवे आहे, जाण्यासाठी एक मार्ग, खाली येण्यासाठी एक मार्ग. प्रचंड स्वच्छता आहे. हे सुद्धा इस्कॉनचं मंदिर आहे राधाकृष्णांचं. तर ते इस्कॉनचं मंदिर प्रचंड बघण्यासारखं छान आहे. आणि शेवटी हे सगळं करून आम्हाला सगळं काही दाखवता येणार नाही, परंतु सगळं करून आम्ही रेल्वेचं बुकिंग होतं संध्याकाळी. आम्ही त्या ठिकाणी स्टेशनवर आलो आणि तिथून आमचा परतीचा प्रवास हा सुरू झाला. आणि शेवटी आम्ही हा प्रवास सुखरूप, व्यवस्थित, अगदी मजेशीर, खूप आनंदात हा प्रवास आम्ही घालवला. आणि मग आम्ही पुण्यात पुन्हा एकदा शेवटी पोहोचलो. तुम्हालाही जायचं असेल विमानाचा प्रवास तर अगोदर बुकिंग केलं तर थोडंसं तिकीट कमी रेटवरती आपल्याला उपलब्ध होतं. व्यवस्थित प्लॅनिंग करा, मंदिराचं बुकिंग करा, तिथले राहण्याची व्यवस्था, बंगलो मिळतात त्या ठिकाणचा बुकिंग अगोदर करून घ्या, अन्यथा त्रास होईल तुम्हाला, राहण्याची गैरसोय होते थोडीशी. कारण बाकीचे कुठलंही लॉजिंग वगैरे वरती डोंगरावरती मंदिराचा एरिया सगळा त्यांनी कॅप्चर केलेला आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला राहण्याची लॉजिंग किंवा हॉटेल्स मिळणार नाहीत. तुम्हाला खाली यावं लागेल आणि 10-15 किलोमीटरचा हा प्रवास आहे, पण ते त्रास होईल. त्यामुळं बुकिंग अगोदर करून जा. मंदिराचं दर्शनातसुद्धा बुकिंग केलं तर अतिशय सोपं हा प्रवास तुमचा होईल. आणि अशा पद्धतीनं आम्ही तुमच्यासाठी किंवा आठवणीत राहण्यासाठी हा व्हिडिओ बनवला.